तर तऱ्हेने 5व्या तीर्थाला पोचलो आहे आपण. महाराज गेलाय मध्ये स्नान करण्यासाठी पाहू शकता. त्यांचं चालू झालं असं ते आल्यानंतर दर्शन घेत आल्यानंतर पाठीमागील जे आपण तीर्थाला दर्शन घेतलं ते होतं कोटी तीर्थ. ते मंदिर आहे ते लहानसं ते कोटी तीर्थच आहे. पुढील तीर्थाला जाणार 6वे तीर्थ होते ते. तर सांगायची गोष्ट अशी की आपण व्हिडिओ मागायच्या जरा बनवतो आता 7वं तीर्थ आलं तर आपल्या लक्षात आलं नाही की आज अनंत चतुर्थी होती, दिवाळीची पहिली आंघोळ होती. तर आज आपण किती भारी ही झाला येऊ की महाराजाच्या इथं आलो आहे आपण पहिल्या आंघोळीला दिवाळीच्या. तर कसं आठवणीत राहणार आजची आंघोळ कधी मी आलो होतो. झालं 7व्या स्नानाचं दर्शन झालं तीर्थाचं. तर आता जाणार आहे 8व्या तीर्थाला दर्शन घेण्यासाठी. तिथनं आता दर्शन घेऊन जाणार आहोत. पाठीमागील जे आता आपण तीर्थ पाहिलं 7वं तीर्थ होतं ते होतं रुद्रपाद तीर्थ. तर आता आपण 8व्या तीर्थाला चालू शेवटच्या आणि नंतर डायरेक्ट देवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. आणि त्यानंतर अक्कलकोटला त्याचं जाणार होता. श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा. तर आपण 8व्या तीर्थाला पोहोचलो आहे. पाहू शकता अष्टतीर्थ 8वं तीर्थ श्री केशवदेव मंदिर आहे. 7वं अष्टतीर्थ आहे. आपण तर म्हणतोय 8वं पण हे 7वं अष्टतीर्थ. नाही ते पण आपलं बरोबर होत नाही ना क्लिअर. चालवलं लागतंय पण बाबाने सांगितलेलं होतं बरोबर पण कसं मी काय म्हणलं होतं तुला एवढं बरंच लांब आहे. अजून एक आहे का? हा तिथनं हळूच चालायचं पाय घासारच्या तिथं. हा आपल्याला पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगता चाललाय ते 6वं तीर्थ होतं. हे इकडे मी 7वं तीर्थ बाबा आहे. बाबा इथं पडलेलं दिसतोय कोणतरी. गमानी चला. ते फार दूर आहेत. शेवायची काय चालावं लागणार चालले करण्यासाठी पाहू शकता. स्नान करत आहेत. चला या बस
पाठीमागे तुम्ही दर्शन पाहिलं ते शिवराचे दर्शन आपण घेतले ते 7व्या तीर्थस्नानावेळेस आपल्याला गणपतीचे दर्शन. तर आता आपण 8व्या स्नानाला चाललो आहे. गंगापूरमध्ये वृद्ध महाराजांवरील 8व्या स्नानाला चाललो आहे आपण. स्नान आहे फार दूरी आहे आपल्याला आपण जाणार आहोत. त्यानंतर मंदिरात आता शेवटच्या 8व्या तीर्थाला पोचलो आहे. तीर्थाला आपण जाण्यासाठी मागचं बी की आपली सगळी ही चाललेलो युट्यूबला अजिबात नाही. कसली पोळी खायची पोळी नाही बंद करून टाकली. नाही जरी सापडलं तरी काय अडचण नाही. आता गाडी सापडली घडलं असतं दर्शन अजून एकदा. त्यामुळे मैसूर लाडू खाल्ला मी कसं लाडू खाल्ला तुम्ही दिलं गाऱ्याच चालू झालं. मामा वरच चला. हा इकडं सगळं पुढे हा काय बजरंगबली तोड दुश्मन आता वडा वडा आई 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 बस 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 आता बस. अजून न्यावे लागेल परत. अजून एक फिरी असते. एक फिरी असते का? फायनल फायनल गुरुदेव फायनल सांगितलं मला. बुधापूर महाराज व्हिडिओ चाललाय. ओढून घ्या हा वडा वडा मामाला वडा 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 सोड महाराज आई पाठीमागे दर्शन तर घेतलं आपण. फार मुंगळे होते पाया. चावता चावता राहिले मुंगळे पाहू शकता. माझ्या आधी पाऊस तर काय झाले जवळ डोंगर सारण झालं आहे. पाहू शकता तुम्ही. दर्शन झाले अष्टतीर्थाचे संपूर्ण अष्टतीर्थाचे दर्शन झाले आपल्याच आज. म्हणजे पण आजचे तर झाले आपले. आणि मेन विषय म्हणजे आज संकष्टी चतुर्थी होती. ती चतुर्थी दिवाळीची पहिली अंग होती. त्यामुळे आज झाले दर्शन म्हणजे फार आयुष्यभर आठवणीत राहणार दर्शन. चला महाराज चला. गणेश महाराज चला. दर्शन झालं पाठीमागे आता आपण परत तरी चालेल की पूर्ण आपलं अष्टतीर्थ झालं असं.
आता मंदिराला जाणार आहोत आपण पुढे जाऊन. काय शेअर करा देवाचं दर्शन झालं. झालं आहे आता प्रसाद घ्यायचा जातो. झालं तर आपलं आता अष्टतीर्थ सर्व काही शनी मंदिराचं बी आपण दर्शन घेतलं. आता आपण प्रसाद घेऊन ते आपल्या गाडी करावर प्रसाद करतोय आपण. दर्शन झालंय आता देवदर्शनाला. आता मंदिराकडेच जायचं आहे. आता सगळं प्रसादचं काय चाललं आहे का